सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईनचा चौथा तास पाहत आहोत। आपण तिसऱ्या तासामध्ये दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती। आपलं दुसरं प्रकरण आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। म्हणजे आपण पहिलं प्रकरण पाहिलं होतं इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। पाश्चात्य परंपरा संपल्यानंतर आपलं दुसरं प्रकरण आपण सुरू केलं होतं इतिहास लेखन भारतीय परंपरा। या इतिहास लेखन भारतीय परंपरेमध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल हा पहिला पॉईंट आपण तिसऱ्या तासामध्ये पाहिलं होतं। पण आज आपण दुसऱ्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे भारतीय इतिहास लेखन विविध तांत्रिक प्रणाली। हा आपण दुसरा पॉईंट पाहणार आहोत। या दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी पहा वसाहतीतील इतिहास, पाश्चात्यवादी इतिहास, राष्ट्रवादी इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास, मार्क्सवादी इतिहास आणि वंचितांचे इतिहास असे आपण या ठिकाणी आपण पॉईंट पाहणार आहोत। पण या ठिकाणी पहा भारतीय इतिहास लेखन विविध तांत्रिक प्रणाली, त्याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन आपण इयत्ता 9वीला शिकलेलो आहोत। वसाहतवाद ज्या वेळेला इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी ज्या भागामध्ये राहिले, इंग्रज ज्या भागामध्ये राहिले त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या। आता ह्या त्यांनी वसाहती स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी काही ब्रिटिश अधिकारी लेखन करू लागलेले आहेत आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याच बरोबर पाश्चात्यवादी आलेले ख्रिश्चन धर्म प्रसारक यांनी सुद्धा लिखाण करायला सुरुवात केली। पण हे पाश्चात्यवाद्यांनी लिखाण करायला सुरुवात केली त्यावेळेला भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे असा पूर्वग्रह प्रतिबिंब त्यांनी आपल्या लेखनामध्ये केलेलं या ठिकाणी विशेषतः पाहायला मिळत आहे। वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी 1922 ते 1937 या दरम्यानमध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 5 खंडामध्ये प्रकाशित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि वसाहत इतिहास लेखनाचं एक ठळक पूर्णपणे वैशिष्ट्य आपल्याला मानावे लागेल, वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी वसाहतवादी इतिहास लेखन कोणी केलं आहे? ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश लेखकांनी, म्हणजे ख्रिश्चन धर्म उपदेशकांनी, ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी या ठिकाणी या लेखनाला सुरुवात केलेली पाहायला मिळते। याच्यातला थोडा पुढचा आपण भाग घेणार आहोत। पाश्चात्यवादी इतिहास लेखन पहा, हे सुद्धा आपल्याला भारतीय परंपरेमध्ये पाश्चात्यवादी इतिहास लेखन। पाश्चात्यवादी म्हणजे काय? या ठिकाणी 2 महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे आहे। ज्याने आपल्या लेखनामध्ये आपल्या भारताबद्दल त्या ठिकाणी आदर आणि कौतुक, ज्या लेखकाने आपल्या लेखनामध्ये आपल्या भारताच्या संस्कृतीबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल आदर आणि कौतुक अशा पद्धतीचं लिखाण केलं आहे, त्यांना पाश्चात्यवादी इतिहास लेखन असं म्हटलेलं आहे। अशा अनेक लेखक होऊन गेले आहेत, पण पाश्चात्यवादी इतिहास लेखक कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत। याचा अर्थ भारतातीलच नव्हे, युरोपमध्ये सुद्धा अभ्यासकांमध्ये पूर्वीकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते। त्याबद्दल आदर आणि कौतुक असलेले काही अभ्यासकांनी त्यांना पाश्चात्यवादी असं म्हटलं गेलेलं आहे। पाश्चात्यवादी
असं म्हटलं गेलं आहे. आता पाश्चात्यवादी अभ्यास संस्कृतीमध्ये या ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीमध्ये वैदिक वाङ्मय आणि संस्कृत इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला केलेला विशेषतः पाहायला मिळत आहे. आता पूर्णपणे वैदिक वाङ्मय पाश्चात्यवाद्यांनी आपल्या भारतामध्ये वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यातून या भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. पहा, 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पहा, या ठिकाणी विल्यम जोन्स, निरीक्षण करा, ऑब्झर्व करा, वाचन करा, कशा प्रकारे पूर्णपणे विल्यम जोन्स यांनी आपल्या पद्धतीनं प्राचीन भारतीय वाङ्मय इतिहासाला पूर्णपणे चालना दिली गेली आहे. आता पाश्चात्यवादी अभ्यासामध्ये फ्रेडरिक मॅक्समुलम, लक्षात ठेवा, फ्रेडरिक मॅक्समुलम यांनी पाश्चात्यवादी लेखनामध्ये कशा प्रकारची सुरुवात केली आहे ते पहा. या ठिकाणी आता पाश्चात्यवादी अभ्यासक्रमामध्ये फ्रेडरिक मॅक्समुलम हा जर्मन अभ्यासक होता. या जर्मन अभ्यासकाने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा लक्षात ठेवा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मनीमध्ये रूपांतर केलं. कोणी केलं आहे? फ्रेडरिक मॅक्समुलम. लक्षात ठेवा, हे फ्रेडरिक मॅक्समुलम याने कोणत्या हितोपदेश या ग्रंथ, हे संस्कृत ग्रंथ आहे, त्याचं रूपांतर त्यांनी जर्मन भाषेमध्ये केलं आहे. असा पूर्णपणे महत्त्वपूर्ण लिखाण करणारा हा एक युरोपियन जर्मन इतिहासकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्यांनी निर्माण केले गेले आहे. एवढेच नव्हे तर या फ्रेडरिक मॅक्समुलम यांनी, लक्षात ठेवा, काय आपला ऋग्वेदाचे संकलन, ऋग्वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे 4 महत्त्वपूर्णपणे वेद आहेत. त्यापैकी पहिला महत्त्वाचा वेद आहे ऋग्वेद. ऋग्वेदाचे सुद्धा त्याने रूपांतर, अनुवाद जर्मनी भाषेत केलेला आहे. कोणी? फ्रेडरिक मॅक्समुलम याने ऋग्वेद ग्रंथाचे जर्मनी ग्रंथामध्ये अनुवाद केलेलं विशेषतः आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्यवाद्यांच्या लेखनामध्ये छुपे साम्राज्यवाद, हितसंबंध प्रकाशित होताना आपल्याला विशेषतः दिसून येत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिखाण केलेला विशेषतः दिसून येत आहे. पुढचा पॉईंट आहे राष्ट्रवादी इतिहास. हे पहा, राष्ट्रवादी इतिहास. आता राष्ट्रवादी इतिहास लेखन, मग राष्ट्रवादी आपण कोणाला म्हणतात? जो राष्ट्राबद्दल, ज्याला राष्ट्राबद्दल आदर आहे, सहानुभूती आहे, प्रेम आहे. एवढंच नव्हे तर माझ्यापेक्षा राष्ट्र महान आहे, मी एक राष्ट्राचा घटक आहे, ज्याची भावना आहे त्याला राष्ट्रवादी असं म्हणतात. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्राबद्दल आदर, राष्ट्राबद्दल प्रेम, राष्ट्राबद्दल सहानुभूती. एवढंच नव्हे तर माझ्यापेक्षा राष्ट्र मोठं आहे असं मानणारा जो आहे त्याला राष्ट्रवादी असे म्हणतात. असे काही इतिहासकार पूर्णपणे आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला संकल्पना चित्र स्पष्ट करा. राष्ट्रवादी तुम्हाला चौकोनामध्ये येणार आहे. राष्ट्रवादी इतिहास, आपल्याला पुढे त्यांची नावं लिहायची आहेत. राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहा असं आपल्याला यशस्वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये संकल्पना चित्र स्पष्ट करा. त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहासकार एकूण 10 आहेत, आपल्याला पाहिजे आहेत. ते 10 पैकी तुम्हाला
4 नावं या ठिकाणी लिहायची आहेत. माझा पुढे आपण पाहूया राष्ट्रवादी इतिहास लेखन 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण शिकवून तयार झालेले आपल्या भारतातील विद्यार्थी यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे. एवढंच नव्हे तर भारतीयांचे आत्मजाणीव जागृत करणारं लिखाण या ठिकाणी सुरू झालेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी लिखाणाचे लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर. आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे पहिले अग्रगण्य नाव घेणारे प्रेरणास्थान असणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं नाव घेतलं जात आहे. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारतीय पूर्वग्रह दूषित खोडून टाकलेला आहे. कारण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ख्रिश्चन धर्म उपदेशकाने आपली संस्कृती गौण आहे हे सांगितलं होतं. ते त्यांनी खोडून टाकण्याचा, हा पूर्वग्रह खोडून टाकण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे, पूर्वग्रह दूषित केला आहे. एवढेच नव्हे तर हे राष्ट्रवादी इतिहास लेखन याच्यातून आपल्याला सुवर्णकाळ पाहायला मिळत आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी इतिहासाचे वास्तववादी चिकित्सक छाननी करणारे दुर्लक्ष केले गेले आक्षेप यांच्यावर आहे असा महादेव गोविंद रानडे. आता आपल्याला या ठिकाणी पहा राष्ट्रवादी इतिहास लेखक कोण कोण आहेत. आपल्याला संकल्पना चित्र स्पष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. पहा 10 नावं आहेत, त्यापैकी आपल्याला 4च नावं लिहायची आहेत. 2 गुणांचा जो प्रश्न असेल. पहा राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे पहिले आहेत 1 महादेव गोविंद रानडे. लक्षात राहील ना, महादेव गोविंद रानडे. दुसरा आहे रामकृष्ण गोपाल भांडारकर. दुसरा आहे रामकृष्ण गोपाल भांडारकर. तिसरा आहे रमेश मुजमदार. चौथा आहे काशीप्रसाद जसवाल. पाचवा आहे राधा मुकुंद मुखर्जी. सहावा आहे भगवान लाल इंद्रजीत. सातवा आहे वासुदेव विष्णू मिराशी. आठवा आहे अनंत सदाशिव अतिकर. असे विविध राष्ट्रवादी इतिहासकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला हा प्रश्न राष्ट्रवादी इतिहासकार कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा. चौकडात शब्द दिला जाईल राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे नावे लिहा. आपल्याला 4 नावे त्या ठिकाणी लिहायची आहेत. एवढंच नव्हे तर द राईस तुम्हाला माहीत आहे का? काय माहीत आहे का? द राईस ऑफ द मराठा पॉवर हा जो पूर्णपणे ग्रंथ आहे, हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाचे पार्श्वभूमी या ठिकाणी मांडले गेले आहे, आपल्याला मांडलेले पाहायला मिळत आहे. अचानक पेटलेला हा उठाव अचानक नसतो, त्याला अनेक कारणं पूर्णपणे असतात, ती त्यांनी या ठिकाणी दाखवले गेले आहे. आता पुढे पहा इतिहास लेखन. इतिहास लेखन या ठिकाणी दाखवले गेले आहे. इतिहास लेखन या ठिकाणी म्हटलं आहे इतिहास लेखन भाषाशास्त्र उत्पत्ती व्याकरण अशा विषयावर मूलभूत संशोधन करणारे राजवाडे हे आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी परिचित आहेत. राजवाड्याने आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, त्यांचं अग्रमत आहे. आपला इतिहास आपणच लिहायला पाहिजे असं त्यांनी पूर्णपणे आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये त्यांच्या शीर्षकामध्ये एकूण 22 खंडामध्ये त्याने आपलं लिखाण पूर्ण केलं आहे. त्यांच्यामध्ये इतिहास म्हणजे काय आपण नेहमी जाणत असतो. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा आढावा घेणे, माहिती घेणे, माहिती संकलन करणे, माहिती पाहणे. त्याच्या पलीकडे राजवाड्यांनी सांगितलेलं आहे इतिहास म्हणजे काय. त्यांच्यामध्ये भूतकाळात समाजातील सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी किंवा स्वतंत्रासाठी कडक कारस्थान आणि युद्ध एवढीच हकीकत नव्हे, त्याच्याही पलीकडे इतिहास म्हणजे काय त्याने आपल्या अस्सल पूर्णपणे कागदपत्रांच्या आधारे मांडणी केले गेलेले आहे. माहीत आहे का तुम्हाला या ठिकाणी पहा, माहीत आहे का तुम्हाला
हां, माहीत आहे का तुम्हाला? या ठिकाणी काय म्हणले पहा, वी का राजवाडे याने 7 जुलै 1910 मध्ये पुण्यात 7 जुलै 1910 मध्ये भारतीय इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. गाले जागा लक्षात ठेवा. गाले जागासाठी हा पूर्णपणे महत्त्वाचा घटक आहे. पहा, विका राजवाडे आणि पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी इतिहास संशोधन मंडळ स्थापन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मानवी इतिहास हा कला, काळ, स्थळ, व्यक्ती या संज्ञांनी बनला गेला आहे असं वि का राजवाडे सांगत आहेत. पुढे म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर. व्यवस्थित पहा, राष्ट्रवादी इतिहास लेखक कसे पूर्णपणे आहेत ते. याने पूर्णपणे भारतीय ब्रिटिशांविरुद्ध लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणा राष्ट्रवादी लिखाणातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सावरकरांनी वि दा सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, 1857चं स्वातंत्र्य संग्राम हे त्यांनी पूर्णपणे मोठं ग्रंथ लिहिलं आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण त्या युद्धाचं वर्णन त्यांनी केले गेलं आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये प्रभावीप असं कार्य त्यांनी केले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये इतिहासाकडे स्वातंत्र्याचे लक्ष पूर्णपणे वेधले. स्वातंत्र्य काळातील इतिहास लेखन आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्वातंत्र्य काळातील आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लेखन, इतिहास लेखन कशा प्रकारे सुरू झालेलं आहे ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एकीकडे राजघराण्यांचे इतिहासावर भर देणारे इतिहास लेखक पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये त्या राजांचे, राजवाड्यांचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी पूर्णपणे आपल्याला लिखाण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही पूर्णपणे पहा, स्वातंत्र्य काळापासून समाज विज्ञान आणि अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांच्यावर पूर्णपणे भर दिलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचे 3 खंड आहेत पहा, ते 3 नवे वैचारिक आहेत. एक म्हणजे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचितांचा इतिहास सब आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. असे 3 पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी घटक पाहायचे आहेत. मार्क्सवादी इतिहास लेखन आर्थिक व्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेवर, मानवी संबंध यांच्यावरती मध्यवर्ती प्रकाश पडलेला आहे. सामाजिक घटनेच्या सर्वसामान्य लोकांवर मार्क्सवादाचा पूर्णपणे प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेवर होत गेलेल्या बदलांचा अभ्यास त्याने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे आपण म्हणत असतो. मार्क्सवादी इतिहास लेखनाची जाती व्यवस्थेवर पूर्णपणे त्या ठिकाणी प्रभाव पडलेला आहे. दामोदर धर्मांध कोशिंबी आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे याने रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचं पूर्णपणे मोठं योगदान मार्क्सवादी इतिहासामध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला डांगे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक डांगे हे आहेत. त्यांच्या पूर्णपणे प्रीमियर कम्युनिस्ट टू लेव्हली हे पुस्तक पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे मार्क्सवादी इतिहास संपल्यानंतर वंचितांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आता वंचितांचा इतिहास पहा. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झालेली विशेषतः आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी ही कल्पना त्यांनी मांडलेली आहे. वंचितांच्या इतिहास लेखनासाठी लोकप्रिय असलेले वंचितांच्या इतिहासामध्ये लोकप्रिय असलेले पहा, महात्मा ज्योतिबा फुले. सगळ्यांना माहीत आहे, सर्व विद्यार्थ्यांना ज्ञात आहे. त्यांचा आपण इतिहास
आठवीपासून पाहत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी वंचितांचा इतिहास पूर्णपणे प्राधान्य दिले गेले आहे. एवढंच नव्हे तर वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून मांडलेल्या विशेषता पाहायला मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले, लक्षात ठेवा, अ गट आणि ब गट जोड्या लावण्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रातील शूद्र असा पूर्णपणे नव्याने उलगडा केलेला आपल्याला दिसून येत आहे आणि आपली छाप पाडलेली आहे. धर्माच्या नावावर स्त्रियांच्या शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांचं कशा प्रकारे शोषण होत आहे त्या शोषणावर आधारित त्यांनी पूर्णपणे आपला प्रभाव टाकलेला आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडीमध्ये दलित वर्गाला मोठा वाटा आहे याचा पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रस्थानी आहेत. यांच्या केंद्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी 2 महत्त्वपूर्णपणे पुस्तकं लिहिले गेले आहेत. हू वेअर द शूद्राज, हू वेअर द शूद्राज, द अनस्टेबल्स अशी 2 महत्त्वपूर्णपणे पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ग्रंथ लिहिले आहेत. हे वंचितांच्या इतिहासाचे पूर्णपणे महत्त्वपूर्ण आपल्याला उदाहरण पाहायला मिळू शकते. अशा प्रकारे वंचितांना न्याय देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण हे पूर्णपणे भारतीय परंपरेमधील लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता स्त्रीवादी इतिहास लेखन, आता आपण स्त्रीवादी इतिहास लेखन पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्राच्या सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असलेले विशेषतः आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच स्त्रियांच्या निर्मिलेल्या साहित्याच्या संशोधन स्त्रियांना मान, स्थान, सन्मान मिळवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून स्त्रियांचा इतिहास पुढे, स्त्रीवादी इतिहास पुढे आलेला आहे. स्त्रियांचे लेखन करणाऱ्या लेखिका ताराबाई शिंदे यांनी पुरुष प्रधान व्यवस्थेवर पूर्णपणे आणि जाती व्यवस्थेवर विरोध केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांचा 1882 श्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये 1882 मध्ये ताराबाई शिंदेने 1882 मध्ये श्री पुरुष तुलना हा पूर्णपणे पुस्तक लिहिलं आहे. आणि या पुस्तकामध्ये पहिले स्त्रियांचे लेखन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि 1888 मध्ये पंडित रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलं आहे. आणि स्त्रियांच्या व्यथा, स्त्रियांचं शोषण या ठिकाणी आपल्याला मांडलेलं व्यवस्थित पाहायला मिळत आहे. स्त्रियांच्या घरी, कामाच्या ठिकाणी वागणूक कशा प्रकारे मिळत आहे हे पूर्णपणे व्यथा या पुस्तकातून त्यांनी पूर्णपणे मांडलेले आहेत. एवढंच नव्हे तर समतेचा अधिकार याविषयी सुद्धा त्यांनी आपलं पूर्णपणे लिखाण केलं आहे. मीरा कोशिंबीर यांनी क्रॉसिंग थ्रोस्टर्स हे पूर्णपणे पुस्तक लिहिलं गेलं आहे. पंडित रमाबाई यांनी सुद्धा पूर्णपणे स्त्रियांचा शोषण कशा प्रकारे होत आहे त्याच्यावर त्यांनी आपलं लिखाण केले गेलं आहे. डॉक्टर रखमाबाई यांनी सुद्धा स्त्रियांच्या जीवनावर असा अग्रलेख निबंध लिहिलेले पूर्णपणे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील दलित वर्गाच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक वर्गातून जात इत्यादी वर्गांवर त्यांनी अग्रलेख निबंध लिहिलेले विशेषतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लिखाण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंटर इत्यादी दलित वुमन स्टेटमेंट या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळत आहे. त्याने आश्रय घेतलेला आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे त्याने आपल्या लिखाणाची सुरुवात या ठिकाणी केलेले विशेषतः पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. माहीत आहे का तुम्हाला कारण गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियास प्रकाशित करून मराठी
इतिहास लेखन क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली गेली आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत लोकप्रिय आहे. लोकप्रिय झाले आहे. समाज त्यांना रियाजकार असं पूर्णपणे म्हणत आहे, असे ओळखत आहेत. आणि मराठा संग्राम इतिहास अनेक खंडामध्ये त्यांनी प्रकाशित केले गेले आहे. असं महत्त्वपूर्ण लिखाण त्यांनी आपल्या या ठिकाणी केले गेले आहे. भारतीय इतिहासावर भारत उदयोन्मुख असलेले सामाजिक राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्ध विकसित होत गेली आहे, अशी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहा, या ठिकाणी आपलं हे पहिलं प्रकरण आहे, इतिहास लेखन भारतीय परंपरा. इतिहास लेखन भारतीय परंपरा हे आपण तिसऱ्या तासापासून सुरू केलेलं आहे. या प्रकरणामध्ये भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल प्राचीन कालखंडापासून मध्ययुगाच्या कालखंडापासून आणि 20व्या शतकाच्या कालखंडापर्यंत छाप पाडलेली पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहिलं आहे. प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहिलं आहे. मध्ययुगाच्या काळातील इतिहास लेखनाची परंपरा भारतामध्ये कशा प्रकारची आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आधुनिक काळातील इतिहास लेखन परंपरा कशी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये भारतीय इतिहास लेखनाचे विविध तांत्रिक प्रणाली हे आपण पाहताना याच्यामध्ये वसाहतवादाची निर्मिती कशी आहे आणि वसाहतवादाच्या निर्मितीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्रिटिश इतिहासकारांनी कशा प्रकारे आपला इतिहास आपली संस्कृती गौण दर्जाची आहे हे त्याने आपल्या लिखाणामध्ये दाखवले गेले आहे. एवढंच नव्हे तर ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी सुद्धा आपल्या संस्कृतीवर गौण दर्जाचे आहे हे त्यांनी पूर्वग्रहित लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तेही आपण पूर्णपणे पाहिलं आहे. पाश्चात्यवादी इतिहासकार लिखाण कशा प्रकारे आहे तेही पूर्णपणे आपण या पाठामध्ये पाहिलं आहे. राष्ट्रवादी इतिहासकार कोण होऊन गेले आहेत, त्याने कशा प्रकारे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील इतिहास लेखन केलं आहे तेही आपण या ठिकाणी पाहिलं आहे. स्वातंत्र्य काळातील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य काळातील कशा प्रकारचं लिखाण झालेलं आहे, भारतीय परंपरा कशी झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आणि शेवटचं पाहिलं आहे ते म्हणजे वंचितांचा इतिहास आणि स्त्रियांसाठी झालेला इतिहास. हा संपूर्ण आपण आढावा या आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. हे दुसरं प्रकरण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. नमस्कार. या ठिकाणी दुसरं प्रकरण आपलं संपलेलं आहे. पुढच्या तासामध्ये आपण तिसरं प्रकरण घेणार आहोत. नमस्कार.